हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे वजन कमी करण्यासाठी एक घरगुती उपाय आणि त्याचा तुम्हाला 100% हा फायदा होणार. या व्हिडिओमध्ये मी सांगेल की हे तयार केलेलं कोणी घ्यायचं आणि कोणी नाही, म्हणजे याचा लाभ कोणाला होऊ शकतो आणि कोणाला होऊ शकणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती कळेल. मी जे साहित्य सांगणार आहे ते आपल्या सर्वांच्या घरामध्ये अवेलेबल असेल असेच साहित्य आहे आणि वेट लॉससाठी कुठलेही महागडे प्रोडक्ट वापरायची आपल्याला गरज लागणार नाही. आपल्या घरात जे साहित्य असेल त्यामध्येच आपण वेट लॉस करू शकतो. चला, मी ते साहित्य सांगते. तयार करणार आहोत, त्याने तुमची पचनक्रिया सुधारण्यास देखील मदत होईल. तर आपण पहिला घटक घेणार आहोत जिरे. जिरे वेट लॉसमध्ये सर्वात जास्त मदत करतात, कारण की जिरे पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करत असतात. त्यामुळे शरीराची चरबी कमी होते. तर इथे 2 चमचे आपण जिरे घ्यायचे आहेत. आणि इथे दुसरा घटक आपण घेणार आहोत बडीशोप. म्हणजेच आपण वेट लॉस पावडर तयार करतोय त्यामध्ये बडीशोप का घालतोय, तर वजन वाढीचे 90% कारण स्लो डायजेशन, स्लो मेटाबॉलिझम असते. म्हणजेच काय तर पचनक्रिया मंद असते. यामुळे बडीशोप आपण घेतोय 2 चमचे. आणि ते घेतले आहेत मेथीचे दाणे. पचनक्रिया सुधारण्यास मेथी दाणे मदत करतात. चौथा घटक आहे ओवा. पचनक्रियेतील 50% समस्या एकटा ओवाच दूर करतो. त्यामुळे इथे आपण घेणार आहोत 2 चमचे ओवा. हा महत्त्वपूर्ण घटक आहे. आणि आपण घेतोय PCOD आणि PCOS हार्मोनल इम्बॅलन्स आहेत. हे जे प्रॉब्लेम असतात ना महिलांना, त्यासाठी दालचिनी महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे येथे 2 तुकडे आपण दालचिनी घेतोय. नंतर घेतोय आपण जवस. तर जवस येथे पचनक्रिया सुधारण्याचे काम करते. जवस यामध्ये प्रोटीन्स असतात, मसल बिल्ड करण्यासाठी मदत करतात. त्यामध्ये गुड फॅट असतात. त्यामुळे शरीराची अतिरिक्त चरबी, जुनी चरबी कमी करण्यास मदत होते. तर अशा प्रकारे आपण 2-2 चमचे हे साहित्य घेतलेले आहे. जिरे, बडीशोप, जवस, तसेच ओवा, मेथी दाणे. मेथी दाणे जर अवेलेबल नसतील तर येथे तुम्ही 2 चमचे धणे देखील वापरू शकता. आणि तसेच दालचिनीचे तुकडे आपण घेतलेले आहेत. आणि हे सर्व जे जिन्नस आपण घेतलेले आहेत ते आपण भाजून घेऊयात आणि नंतर पुढची कृती आपण पाहूया. चला तर मग. आता कढईमध्ये हे सर्व जिन्नस घालून आपल्याला मंद आचेवर थोडे 3 ते 5 मिनिट भाजून घ्यायचे आहेत. तर ही पावडर कोणी घ्यायची नाही. तर जे म्हणजे प्रेग्नंट आहेत त्यांनी ही पावडर घ्यायची नाही, कारण की यात घातलेले घटक हे पूर्ण गरम आहेत. तर या उलट जर डिलिव्हरी झाली असेल तर तुम्ही अवश्य घेऊ शकता, कारण की हे सर्व पचनक्रिया सुधारणारे घटक आहे आणि हे आपण डिलिव्हरीनंतर खातोच. त्यानंतर ज्यांना मेडिसिन चालू आहे, तर मेडिकल रिझन असेल तर ही पावडर घ्यायची नाही किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने घेऊ शकता. इतर कोणी पावडर घेतली तरी चालते. रोजच्या वापरामध्ये येणारे साहित्य वापरलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण हे मंद आचेवर भाजून घेतले आहे, बघू शकता. वेट लॉस करत असताना तुम्हाला तळलेले पदार्थ खायचे नाहीत. गोड पदार्थ खाणे टाळायचे आहे. गोड खाल्ल्याने वजन वाढते. चहाची खूप सवय असेल तर तुम्ही त्या ठिकाणी गुळाचा चहा घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही व्यायाम देखील करायचा आहे. जेवणानंतर खाण्यावरती कंट्रोल करायचे आहे. जेवणानंतर व्यायाम केलेला चांगला. तर अशा पद्धतीने हे मी असे भाजून घेतलेले आहेत, ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. हे जे भाजलेले जिन्नस आहेत ते आपण पूर्ण गार झाल्यानंतरच मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहेत. आता ही पावडर कशी घ्यायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही ही पावडर 2 प्रकारे घेऊ शकता. तर अशा पद्धतीने अगोदर तुम्ही हे जिन्नस बारीक करून घ्यायचे आहेत. आता ही पावडर बारीक करत असताना पूर्ण असं
बारीक करून घ्यायची, किंवा मग जर ही जास्त बारीक झाली नसेल तर चाळणीने चाळून घ्यायची आणि वरती जे राहिलेले असते ते डबल आपण मिक्सरला फिरवून घेऊ शकतो. पण इथे मी पावडर खूप बारीक केलेली आहे, त्यामुळे मी काही डबल मिक्सरला फिरवणार नाही. आणि हे असं एअरटाईट कंटेनर घ्यायचं आपल्याला आणि त्यामध्ये ही पावडर काढून घ्यायची. म्हणजे कसं आपल्याला ही पावडर 2 ते 3 महिन्यासाठी टिकावी यासाठी आपण तयार केलेली आहे. आणि किती 1 चमचा आपल्याला पावडर लागते, त्यामुळे असं झाकण असलेलाच डब्बा घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने ही पावडर 2 ते 3 महिने आपण आरामशीर स्टोअर करून ठेवू शकतो. ही पावडर तुम्ही किती वेळेस घेऊ शकता हे मी तुम्हाला सांगते. तर आपण ही 2 पद्धतीने घेऊ शकतो. एक पद्धत आहे तर पातेले ठेवायचे आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं. ते पाणी गरम करायचं आणि त्यामध्ये ते पाणी आहे ते आपण थंड थोडंसं, म्हणजे जास्त पण गरम करायचं नाही, असं मीडियम असं गरम करायचं. आणि त्याच्यामध्ये 1 चमचा एवढी पावडर टाकायची आणि ते चमच्याने पूर्ण मिक्स करून घ्यायची. आणि ही पावडर अशीच आपण चहाच्या वेळेला, म्हणजे चहा पिण्याऐवजी ही पावडर आपण घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने ही पद्धत तुम्ही करू शकता, किंवा नंतर मी दुसरी पद्धत सांगणार. या पावडरचा लाभ घेत असताना तुम्हाला चहा पूर्णपणे बंद करायचा आहे आणि साखर कमी प्रमाणात वापरायची आहे, तरच याचा फायदा होऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण हे ड्रिंक तयार करून घेऊ शकतो. दुसरी पण पद्धत आहे की पाणी गरम करून त्याच्यामध्ये वरतीच ती पावडर गरम करून घ्यायची आणि चाळणीने ते पाणी गाळून घ्यायचे. तर तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही हे घरी उपाय करून बघू शकता आणि 100% रिझल्ट तुम्हाला जाणवेल. आणि तुम्हाला जर रिझल्ट जाणवला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हा उपाय तुम्हाला कसा वाटला. माझ्या चॅनलवरती मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते, त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद. थांबू आपण इथेच.